हे भाजपचं पहिलं इंडिकेटर की भाजप हरतंय. ज्या ज्या राज्यात आतापर्यंत गेल्या 10 वर्षात भाजप हरायच्या जवळ आलं तेव्हा हिंदू मुस्लिमवर सरळ घसरले. हिंदू मुस्लिम नाही जमलं तर जाती जातीमध्ये म्हणजे हिंदू धर्मातच जाती जातीमध्ये वाद लावा. ते नाही झालं तर सबकास्टमध्ये लावा. ते नाही झालं तर जिल्ह्या जिल्ह्यामध्ये लावा. भाजपचं वर्णन विचारलं ना तर मी तुम्हाला एकच सांगेन, महाराष्ट्रात वेस्ट की जे इंडस्ट्रीज येतात महाराष्ट्रात 80% रोजगार हा भूमिपुत्रांना मिळाला पाहिजे. आता इंडस्ट्रीजच नाही येतात, सगळं पाठवतात गुजरात. तुम्हाला महाराष्ट्राचा अंदाज काय वाटतो साधारण? जास्तीत जास्त तुम्ही आकडा नाही कोट करत आहात महाविकास आघाडीसाठी जास्तीत जास्त, पण शिवसेनेसाठी तुम्हाला काय वातावरण दिसतं? जास्तीत जास्त ते फिल्मी डायलॉग आहे ना, तुम क्या जानो एक चुटकी भर सिंदूर की किंमत रमेश बाबू, तसं ते बोललेच तुम क्या जानो एक ईडी नोटीस की किंमत रमेश बाबू. तुम्ही मला पप्पू बोलताना मी पळवलंय तुम्हाला, एक पप्पू तुम्हाला भारी पडलाय. पेंग्विन बोलतात चला बोला पण तुम्ही चितेचं नाव घेऊन बोला. 4 जूनला इंडिया आघाडीची सरकार बसली. देवेंद्रजी जेवढे हमखासपणे सांगत होते नाही 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 तसं नाही, पण नाही जाणार. महाराष्ट्रात आणि देशामध्ये लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्याकडे आता आपण जातोय आणि अर्थात महाराष्ट्रासाठी खूप महत्त्वाचा टप्पा आहे, कारण 5व्या टप्प्यामध्ये मुंबई आणि आजूबाजूचे लोकसभा मतदारसंघ आहेत. एकीकडे चर्चा चालू आहे की पवार आणि ठाकरेंसाठीची सहानुभूती आहे, दुसरीकडे भाजप विकास कामं या 10 वर्षामध्ये जे काही मोदी फॅक्टर आहे त्याच्यावरती ही निवडणूक पुढे घेऊन जाताना दिसतोय. आता या सगळ्याच घडामोडींवरती बोलण्यासाठी माझ्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्यजी आहेत. आदित्यजी, आता आम्ही मुंबईला आलो ऍक्च्युली तुमचा इंटरव्ह्यू घ्यायला मातोश्रीवरती, तेव्हाच येताना मुंबईसाठी घडलेली एक अत्यंत दुर्दैवी घटना म्हणजे घाटकोपरचा इन्सिडेंट. जवळजवळ 8 ते 10 लोकांचा मृत्यू झाला अशी माहिती येते. तर मला राऊंड हाच प्रश्न पडतो की मुंबईमध्ये जे काही लोक राहत असतात त्या लोकांना सतत जीव मुठीत धरून का जगावं लागतं, किंवा फक्त आता आत्ताचं इन्सिडेंट नाही म्हणत आहे मी, किंवा लोकलचा खोळंबा असेल किंवा बाकी सगळ्या गोष्टी, तर मुंबईविषयी जी एक अस्थिरता किंवा मुंबईत राहणाऱ्यांना तो एक जीवन मरणाचा खेळ, त्या गोष्टी मुंबईबद्दल आजही का होतात? बघा, याच्यात पहिली प्रथम म्हणजे आज जी घटना घडली, मी पण आता जाण्याचा प्रयत्न केला, ट्रॅफिक बंद आहे, जाऊ शकत नाही वगैरे हे आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रमुख कारण याचं एकच आहे, कारण मुंबईत 16 एजन्सी वेगळ्या वेगळ्या काम करतात. आता बघा, जास्तीत जास्तीची दुर्घटना होत असतात जेव्हा असा पाऊस पडतो किंवा वादळी पाऊस पडतो वगैरे, तेव्हा 2-3दा असे प्रकार झालेत की रेल्वेचे ब्रिजेस पडलेले. बरोबर. आणि मग त्यांची सांगड, रेल्वेचं तसं कोणी मुख्य माणूस मुंबईत न बसल्यामुळे त्यांची एक सांगड, म्हणजे आता काय होईल की लगेच आपल्याला वाटेल की मी कोणाकडे तरी बोट दाखवतोय, तसं न होता यांची सांगड होणं गरजेचं आहे. मुंबईला असं प्रामुख्याने काही पाहिजे असेल तर ते म्हणजे एक टाउन प्लॅनिंग एजन्सी, जे आम्ही प्रयत्न करत होतो. साधारणपणे मुंबईत जर आपण पाहिलं तर मुंबई महानगरपालिका आहे, रेल्वेच्या 3 यंत्रणा आहेत, हार्बर लाईन, सेंट्रल लाईन आणि वेस्टर्न लाईन. त्यानंतर MMRD आहे, MSRDC आहे, PWD आहे, BPT आहे, आर्मी आहे, नेव्ही आहे, JNPT आहे, ह्या सगळ्या आणि अजून काही वेगळ्या यंत्रणा आहेत, SRA आहे, म्हाडा आहे. प्रत्येक जण आता टाउन प्लॅनिंग अथॉरिटी होत चालला. तर धारावीचं एक नवीन आमच्या मागे लावून ठेवलेलं आहे. तर हे सगळं जे आहे ना, ती एक टाउन प्लॅनिंग अथॉरिटी पाहिजे. आता आमच्या वेळी पण आम्ही तोच प्रयत्न करत होतो, फाईल हलवली ती आणि सरकार त्यावेळी पडलं. परत बसल्यानंतर तेच आम्ही करणार आहे. पहिला निर्णय हा घेणार आहे मुंबईसाठी की एक टाउन प्लॅनिंग अथॉरिटी. MMRDची खरोखर गरज आहे का मुंबईला? मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन म्हणजे मुंबईच्या बाहेर ना, मग मुंबईत काय करतंय, BKCत काय करतंय MMRD? धारावी रिडेव्हलपमेंट अथॉरिटी, त्यांना तर अशा काही काही पॉवर्स दिले आहेत की तुमच्याकडे त्यांनी प्लॅन सबमिट केलं BMC कडे आणि BMCने 10 दिवसात 15 दिवसात निर्णय नाही दिला तर डीम्ड पास. अच्छा. म्हाडा स्वतःची एक एजन्सी झालेली आहे. खरं टाउन प्लॅनिंगच्या ज्या परवानग्या ते एका एजन्सीकडून आल्या पाहिजेत. आता पण मला वाटतं घोळ याच्यावरच चाललाय की ते होर्डिंग लीगल आहे की नाही. बरोबर, हो तेच चालू आहे की रेल्वे म्हणतं की आमचं नाहीये. बरोबर, आणि मग आलंच कसं? आता आपण पहा, इथे पण जेव्हा आपण कॉजवेच्या जवळ जाऊ, माहीम कॉजवे, मॅनग्रोव्ह मध्ये आता काही नवीन होर्डिंग झालेले आहेत गेल्या 2 वर्षांमध्ये. मग कधी दुर्घटना झाली की ते कोणी लावलं, परवानगी मिळाली का, CRZची इथून सुरुवात होते. आणि त्याच्यासाठी एक कडक यंत्रणा, ती यंत्रणा एकाच अथॉरिटीकडे असली पाहिजे आणि ती अथॉरिटी लोकांनी निवडलेली असायला पाहिजे, म्हणजे मुंबई महानगरपालिका. पण आता बघा ना, मुंबई महानगरपालिकेच्या 2-2.5 वर्ष निवडणुकाच नाही झाल्यात, ना ठाण्याचे झाल्यात ना पुण्याचे झाल्यात. पुण्याकडे पण जर आपण पाहाल तर रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट हा जो विषय, मी त्याला रिव्हरफ्रंट डिस्ट्रक्शन बोलतो. कारण जगभरात बेसिक फिलॉसॉफी वापरतात रिव्हर रिज्युव्हिनेशनसाठी, ती म्हणजे रुंदीकरण आणि खोलीकरण. जगात पहिल्यांदा मी पाहतोय मुळा मोठ्यामध्ये जे होत आहे, नदी अरुंद करतात आणि जे खोल होतं ते शालो करत चाललं. ह्याच्यात 11 मंदिरं आणि 4 पूल पाण्याखाली जाणार आहेत. सलीम अली बर्ड पार्क
आपण पाहताय तिथे राडा-रोडा जो टाकलेला आहे तो सगळा खराब तिथे झाला. मी तिथे येऊन साफ करून घेतलेलं. बर्ड पार्कचं स्टेटस देत होतो. ते परत तिथे आता रोडा सगळं टाकायला लागले. परत तसंच आपण पाहाल वेटाळ टेकडीचा प्रश्न आहे. हो. म्हणजे एक सुंदर टेकडी आहे. झाड आहेत ती टेकडी आहे हां, म्हणजे असं काही नाही की छोटं स्पीड ब्रेकर आहे. टेकडी आहे. पलीकडे काही वस्ती नाही तशी पाहायला गेली तर. पण त्याच्या खालतून बोगदा, वरतून मेट्रो, बाजूनी फ्लायओव्हर. मी बोललो कशाला पाहिजे पण टेकडी सपाटच करा ना एवढं जर तुम्हाला राग असेल तर. पण नशिबाने तिथे लोकं उभी राहिली आणि त्यांनी सांगितलं जर तुम्ही इथे हात लावलं तर मतं नाही देणार. म्हणून तो तात्पुरता विषय कोल्ड स्टोरेजमध्ये गेला. तर हे जे आहे ना एक सिव्हिक अवेअरनेस आहे, पण दुसरं म्हणजे यंत्रणा ही खूप मजबूत लागते. सो थोडक्यात टाउन प्लॅनिंग जे आहे ते योग्य प्रकारे होत नाही म्हणून असायलाच पाहिजे. आपल्याकडे बघा तुम्ही काय झालंय, आता एक साधं उदाहरण द्यायचं म्हणजे जी-एस-टी. जी-एस-टी असणं गरजेचं आहे. पण ज्या प्रकारे जी-एस-टी लागू झाला आपल्याकडे, कुठच्याही महानगरपालिकेला आज पैसे नाहीयेत त्यांच्याकडे काम करण्यासाठी. मग कटोरा घेऊन जायला लागतं दिल्लीकडे. मुंबईला पण आज जे हे करायला लावतायत ते एवढ्यासाठीच आहे कारण कधी आम्ही झुकलो नाही दिल्लीसमोर. आज झुकायला लावतायत ते. आता आपण मुंबईबद्दलच बोलतोय, तर साधारणतः जेव्हाही आपण एक सामान्य माणसाच्या किंवा मराठी माणसाच्या दृष्टिकोनातनं मुंबईकडे बघतो, शिवसेना ही मराठी माणसासाठी लढणारी शिवसेना आहे. पण आता असं बघायला मिळतं, की मराठी माणूस हा मुंबईच्या बाहेर चाललाय, कारण मुंबई त्याला परवडतच नाहीये. तर मुंबईमध्ये मराठी माणूस श्रीमंत व्हायला पाहिजे किंवा त्याला ती परवडायला पाहिजे. यासाठी तुम्हाला काय वाटतं, काय करणं गरजेचं बघा आहे? पहिली गोष्ट म्हणजे हातात रोजगार पाहिजे. जे आम्ही बोलतो जे आमचं हिंदुत्व आहे हृदयात राम पण हाताला काम. हाताला काम असलं तर आपण टिकू शकू. आणि म्हणून आत्तापर्यंत जर आपण पाहत असाल, मुंबईच्या सगळ्या 5 स्टार्समध्ये, सगळ्या शाळेंमध्ये, कॉलेजमध्ये, हॉस्पिटलमध्ये, वेगळ्या-वेगळ्या एस्टॅब्लिशमेंट्समध्ये शिवसेनेची युनियन नेहमी राहिलेली आहे. हं. युनियनमध्ये आपण आपली स्थानिक मुलं घेतलेली आहेत. स्थानिक म्हणजे अगदी मायक्रो लोकल. एखादं परळमध्ये असेल हॉटेल येत, तर तिकडची पहिली मुलं त्यांना प्राधान्य दिलं पाहिजे. भले राजकीय विचारसरणी तुमची कुठची असो, त्या स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्य दिलं पाहिजे. ते करत येत असताना पुढे गेल्या 50 वर्षाचा इतिहास पाहिलात, तर कधीही स्ट्राईक वगैरे न करता रोजगार कधी टिकेल तुमचा जेव्हा इंडस्ट्री टिकेल. इंडस्ट्री टिकली तर रोजगार टिकेल. हा एक बॅलन्स आपण साधत गेलो. आणि हे करत असताना जर आपण पाहायला गेलं तर हाउसिंग हा खूप मोठा विषय होत चाललेला आहे. अनेकदा आपण पाहतो की चाळी आहेत, ह्या आता हळू बिल्डिंग होत चाललेल्या आहेत. आणि मग हाय सोसायटी झालं की त्याचं डेमोग्राफिक चेंज होतं. एम-आय-जी कॉलनी बदलली, हाय झाली, डेमोग्राफिक चेंज होतं. आम्ही जो एक प्रयत्न केला जेव्हा बी चाळचं रिडेव्हलपमेंट होती. हं. होय, हे पण होऊ शकलं असतं की तिकडचे पण लोकं मुंबई बाहेर जाऊ शकले असते. पण मुंबईतल्या मराठी माणसाला हक्काचं घर मिळो म्हणून फ्री ऑफ कॉस्ट बी-डी-डीमध्ये जी 160 स्क्वेअर फुटाची घरं होती किंवा त्याच्यापेक्षाही कमी, ती आपण आता 500 स्क्वेअर फुटाची घरं देतोय. 2 बेडरूम हॉल किचन देतोय. फ्री ऑफ कॉस्ट आणि हे काही उपकार नाही करत आहे आपण. हे आपलं कर्तव्य आहे. राइट. ते वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या तिथे राहत आलेत. तसंच पोलिसांसाठी पण आपण निर्णय घेतला होता, की 2 ते 3 पिढ्या जे तिथे पोलीस राहतात. हं, हं. तुम्ही सेवेत असा किंवा नसा. पण तुमच्या परिवाराने 2 ते 3 पिढ्या सेवा सेवा दिलेली आहे मुंबईला, मुंबई पोलिसांना त्याच्यात रुजू होऊन. तर मग तुम्हाला तिथे हक्काचं घर मिळालं पाहिजे. आता ते निर्णयाचं ह्या सरकारने पुढे काय केलं मला माहीत नाही. अजूनही मला वाटत नाही त्यांच्याबरोबर अग्रीमेंट केलंय. पण आपण त्यावेळी केला होता निर्णय. तर हे बी-डी-डीचं जे मी बोलतोय, धाराविषयी जर तुलना केली, धारावी त्यांनी दिलेलं आहे प्रायव्हेट एका डेव्हलपरला. अदानी समूह असो किंवा कुठचाही असो. धारावीला जे त्यांनी इन्सेंटिव्हज दिलेले आहेत. मग ते टी-डी-आरचे असो, 40% टी-डी-आर मुंबईत कुठचाही तुम्हाला पाहिजे असेल, अदानीकडून घ्यायचं. डीम्ड पास परवानग्या जर तुम्हाला 15 दिवसात मिळाल्या तर अनेक अशा काही इन्सेंटिव्ह जे दिलेले आहेत धारावीला. बी-डी-डी करत असताना आपण पाहिलं असेल 10,000 कुटुंब वरळीतले, 2,500 नामजोशी वरळीतले आणि 2,500 वडाळ्यातले. हं. ह्या सगळ्यांसाठी आपण सरकारकडूनच कामं करून घेतली, पण कॉन्ट्रॅक्टर्स ते वेगळे नेमलेत. आणि आता 3 वर्षात आपण पहा 1 ऑगस्ट 2021ला जे काम सुरू झालं, पहिला टप्पा या डिसेंबरमध्ये पूर्ण होईल. आणि जी कन्स्ट्रक्शन क्वालिटी आहे ती अप्रतिम आहे. पण हेच मी अनेक ठिकाणी करत होतो. चेंबूरमध्ये जे एम-एम-आर-डीचं तिथे कॉलनीज आहेत तिथे करत होतो. ह्या काही गोष्टी आपण ज्या करत होतो सगळ्या आता ठप्प पडल्या. अच्छा. पण आगामी काळामध्ये जर बदल झाले किंवा तुम्ही जर परत आलात, तर त्या सगळ्या गोष्टी पुन्हा नव्याने 100% होतील. इनफॅक्ट आपण आपल्या कायद्यात हे पण आणलं होतं, की जे इंडस्ट्रीज येतात महाराष्ट्रात, 80% रोजगार हा भूमिपुत्रांना मिळाला पाहिजे. आता इंडस्ट्रीजच नाही येतात, सगळं पाठवतात गुजरातला. आता जी लोकसभा निवडणूक आहे, जसं मी सुरुवातीला म्हटलं, की आता मुंबई हा महत्त्वाचा टप्पा असणार आहे आणि आता सभांना सुरुवात झाली आहे. तुम्ही सध्या कुठल्या-कुठल्या सभा करून आलायत आणि कसा लोकांचा प्रतिसाद आत्ता मिळतोय? दक्षिण मुंबईमधलं झाली, मगाशी त्याच्या आधी मी लोखंडवाल्याला होतो, म्हणजे उत्तर-पश्चिम मतदारसंघात होतो. कालकडे मी दक्षिण मध्यमध्ये होतो आणि ईशान्य मुंबईमध्ये होतो. आता परत उद्या उत्तर-पश्चिमला जाणार. तर आता मुंबईत
चालू झालं. सगळीकडे चालू होतं. कसा प्रतिसाद मिळतोय लोकांचा? प्रतिसाद खूप मोठा आहे. म्हणजे त्याला शब्दच माझ्याकडे नाहीत तो डिस्क्राईब करायला. कारण 2-3 भावना आहेत. एक तर मुंबईतला माणूस, एक अस्सल मुंबईकर जेव्हा मुख्यमंत्री बनतो, तेव्हा मुंबई कशी घडू शकते हे त्यांनी बघितलेलं आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री असताना. दुसरी बाजू त्यांनी मुंबई आम्ही जे कोविडच्या काळात महाराष्ट्रात पण आणि मुंबई मॉडेल जे जगभरात प्रसिद्ध झालं, हे त्यांनी अनुभवलेलं आहे आणि म्हणून जातपात धर्म न बघता लोकं सांगतात, की अनेकदा म्हणजे कुठे-कुठे आता मी प्रवास करतो तिथे पण मला येऊन थँक बोलतात किंवा तुमच्या वडिलांना थँक सांगा. त्यांच्यामुळे मला बेड मिळाला, माझा जीव वाचला. ही भावना आहे. तिसरी गोष्ट म्हणजे आपण पाहताय, की हीच भावना मुंबई लुटण्याची आणि मुंबई मारण्याची जी भाजपनी जो द्वेष दाखवला आणि जी भूमिका निभावलेली आहे, ती गेल्या 2-2.5 वर्षात पाहिलेली आहे. म्हणून उद्धव साहेबांबद्दल प्रेम, मुंबईबद्दल प्रेम आणि भाजपनी जे केलेले अत्याचार आमच्यावर मुंबई म्हणून, तो एक मनात राग घेऊन लोकं उतरत आहेत आणि हे जे मिक्सचर आहे, 2-2.5 वर्ष तर मी पाहतच आहे, पण आत्ता एकदम प्रखरपणे जाणवायला लागलेलं. आता मुंबईबद्दल राज ठाकरेंची नुकतीच सभा झाली आहे. राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलाय. सो असं एक नरेटिव्ह आत्ता चालू झालंय किंवा अगदी विश्लेषक पण त्याच पद्धतीनं बोलतायत, की जे भाजपला आत्ता 3ऱ्या टप्प्यात येईपर्यंत जे हिंदुत्वाचं आत्तापर्यंत इतक्या प्रखरतेने मांडलं नाही त्यांनी लोकसभेच्या दरम्यान, पण आत्ता तो जो टोन आहे तो प्रखर हिंदुत्वाकडे जाताना दिसतोय आणि विशेषतः राज ठाकरेंकडून ते मांडलं जाते. म्हणजे तुम्ही सभा ऐकली असेल राज ठाकरेंची, तुम्ही नाही ऐकली? नाही, मी धावपळीतच होतो ना. अच्छा, बरं. तर त्यांनी साधारणतः हिंदुत्व किंवा मग त्यांनी त्यांच्या सभेमध्ये सुषमा अंधारे यांचा व्हिडिओ सुद्धा दाखवला, की त्या ज्या पद्धतीनं बाळासाहेबांना बोलल्या होत्या. तर असे लोक तुम्हाला कसे चालतात? तुम्ही म्हणता आमचा बाप चोरला. तर तुम्हाला असं वाटतं या गोष्टी राज ठाकरेंमार्फत ज्या पोहोचवल्या जात आहेत महायुती मार्फत, त्याचा प्रभाव पडेल मुंबईच्या निवडणुकीवर? बघा, मी त्यांना कधीही उत्तर देत नाही. 15 वर्ष आम्ही घरात जे संस्कार आहेत ते आम्हाला नेहमी सांगतात, की तुम्ही कधीही वैयक्तिक ह्याच्यावर बोलायचं नाही आणि एक वेगळं नातं असल्यामुळे मी बोलत नाही. सुषमाताईंनी जे उत्तर द्यायचं होतं मला आज जी काही चिरफाड करायची होती ती केलेली आहे. आपण आजची त्यांची सभा बघा. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे, जे मनसेचे कार्यकर्ते आहेत, त्यांना मी विचारत आहे. कारण आज कसं झालं, की मनसेने बिनशर्त पाठिंबा त्यांनी भाजपला दिलेला आहे. हीच ती भाजप आहे, ज्यांनी गेल्या 2-2.5 वर्षामध्ये वेदांता फॉक्सकॉन आणि त्याच्यासाठी सकट 1 लाख रोजगार महाराष्ट्रातून उचलून गुजरातला दिलेत. बल्क ड्रग पार्क 30 ते 40 हजार लोकांना रोजगार मिळणार होता, उचलून पाठवले गुजरातला. मेडिकल डिव्हाइस पार्क 30 ते 40 हजार लोकांना रोजगार मिळणार होता, उचलून पाठवले गुजरातला. एअरबस टाटा असेल, सोलर एनर्जी इक्विपमेंट पार्क असेल, रिन्युएबल एनर्जी पार्क असेल, टेक्सटाईल पार्क असेल. हेच काय आपली वर्ल्ड कपची फायनल, क्रिकेटची पंढरी आपण ज्याला बोलतो वानखेडे, इथून हलवून गुजरातला दिली. ईडन गार्डनला गेली असते मी समजू शकलो असतो. तर मनसेचा पाठिंबा ह्या सगळ्या बिनशर्त पाठिंब्याला आहे का, जे आपले रोजगार उचलून ज्याच्यासाठी ते भांडत होते एवढे वर्ष असं आम्हाला सांगितलं गेलं, भूमिपुत्रांसाठी, मराठी माणसांसाठी. आज आपला भूमिपुत्र रोजगार मागत आहे. आज आपले इकडचे तरुण तरुणी रोजगार मागत आहेत. त्यांची स्वप्न चिरडली जात आहेत. का? तर हे सगळे उद्योगधंदे चाललेत गुजरातला. बरं, गुजरातमध्ये पण जाऊन काही भलं होतं त्यांचं असं नाहीये. वेदांता फॉक्सकॉनचं देशात आपल्या आली असती, आपल्या तळेगावमध्ये आली असती आणि तिथे आल्यानंतर आपल्या देशातल्या देखील काही ठराविक लोकांना तिथे रोजगार मिळालाच असता ना. 80% भूमिपुत्र, 20% कोणाला मिळाला असता. पण आज वेदांता फॉक्सकॉन ढोलेरामध्ये जाऊन 2-4 महिन्यापूर्वी त्यांनी सांगितलं आम्ही इथे कामच करू शकत नाही. सेमीकंडक्टर इंडस्ट्री आपल्या देशातून निघून गेली. टेस्ला जेव्हा आता येत होते, आमच्या काळात मी बाहेर बोललो नाही कारण एक वेगळं प्रायव्हसी असते त्यांची, त्यांना ठेवायला लागते. मुंबईत येणार होतं, त्यांचं शोरूम येणार होतं, त्यांचं गोडाऊन येणार होतं. जे काही केंद्र सरकारने अटी-तटी टाकलं तेव्हा अतिशटी टाकलं, येऊ नाही शकले. आत्ता पण येणार होते. पियुष गोयलजींना विचारलं तुम्ही, पत्रकारांनी काही विचारलं, की ते महाराष्ट्रात येणार का? त्यांनी सांगितलं बघा तुम्ही महाराष्ट्र म्हणून विचारू नका, देशात कुठेही येऊ शकतं. तुम्ही लढताय उत्तर मुंबईतून आणि उत्तर हे देताय. मग माझा प्रश्न हाच आहे मनसेच्या पदाधिकाऱ्यांना, की तुम्ही बिनशर्त पाठिंबा सगळं गुजरातला नेण्यासाठी दिलाय का? आता आपण साधारणतः शहरी बरं, राजकारणामध्ये सॉरी, तिसरी गोष्ट येस. म्हणजे एक पॅटर्न बघा तुम्ही. भाजप जे स्वतःला जगातलं सर्वात मोठा पक्ष मानतं, महाराष्ट्रात शिवसेना फोडायला लागली, मताधिक्य वाढलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेस फोडायला लागली, तरी वोट शेअर वाढलं नाही. पवार परिवार फोडायला लागला, तरी त्यांना सपोर्ट मिळाला नाही. आम्ही नाही तर दुसरे ठाकरे घेऊन जायला निघालेत, तरी त्यांना सपोर्ट मिळत नाहीये. मग महाराष्ट्रात येऊन पवार साहेबांना ते भटकती आत्मा बोलले, उद्धव साहेबांना नकली संतान बोलले. त्यांना कळलं सगळं वातावरण फिरते. मग परवा येऊन ऑफर देऊन गेलेत की आमच्या सोबत या, तरी त्यांचं वोट शेअर वाढत नाही. कारण एवढंच आहे, घाणेरडं त्यांनी पेरलेलं राजकारण आणि दुसरं म्हणजे महाराष्ट्राची जी वाट लावली, महाराष्ट्राचे हाल केलेत, अन्याय जो करत आलेत आपल्यावर,
हे दिसायला लागले लोकांना. तुम्ही आता जसं म्हणालात की नकली शिवसेना म्हणून उल्लेख केला, दुसरीकडे ऑफर नकली सुद्धा दिली. संतान, एक नकली सेना पहिलं शिवसेना, बोलले हो. आणि ते कमी आता. तर नकली संतान बोलले. आणि हे हम्म. वंदनीय हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा अपमान आहे, महादजीचा अपमान आहे, ज्यांनी तुम्हाला वाचवलं त्यावेळी. पण आदित्यजी, आपण म्हणजे राजकारण जर महाराष्ट्राचं बघत आलो आजपर्यंत, कोणी कोणाचा शत्रू नसतो. म्हणजे कधीच नव्हतं. एक असा पिरियड होता जेव्हा देवेंद्र फडणवीस म्हणायचे की राष्ट्रवादी नाही नाही नाही, म्हणजे त्यांचा व्हिडिओ तो मधल्या हो. काळात खूप व्हायरल झाला होता. तर मग तुम्हाला असं वाटतं का की भविष्य काळात कधी शिवसेना आणि भाजप एकत्रित येऊ शकतात, म्हणजे इतक्या बघा सगळ्या तुम्हाला सांगतो मी, राजकारणानंतर एक सुद्धा? आहे जर आपण विश्लेषण केलं राजकारणाचं, तर एक काळ नक्की महाराष्ट्रात असा होता आणि देशात पण असा होता 2014च्या आधी, की राजकारण एवढं प्रत्येक गोष्टीत नव्हतं. आज तुम्ही कुठचा रंग घालताय, ते तुम्ही काय खाताय, ह्याच्यावरनं राजकारण होऊ शकतं. आज तुम्ही कुठच्या टीमला सपोर्ट करताय, ह्याच्यावरनं राजकारण होऊ शकतं. खेळात राजकारण आलेलं आहे, शाळेत राजकारण गेलेलं आहे, कॉलेजमध्ये राजकारण गेलेलं आहे. आणि हे राजकारण एका घाणेरड्या प्रकाराचं झालेलं आहे. म्हणजे राजकारण जे आम्ही ऐकत आलेलो आहे, आम्ही शिकत आलेलो आहे, 80% समाजकारण, 20% राजकारण. लोकांची कामं करा. पण आज मटन मांस मच्छी, आज नेहरूंची कोण आठवणच काढणार नाही, इथपर्यंत राजकारण खालच्या पातळीवर गेलेलं आहे. आणि जर महाराष्ट्रातच पाहिलं गेलं तर महाराष्ट्रात देखील आधी पवारसाहेब आणि माझे आजोबा हो. या दोघांची टोकाची भूमिका जरी असली तरी विंडिक्टिव्ह नव्हते, वैयक्तिक कधी नव्हते. एकामेकांची वर्णनं केलीत त्यांनी, जे काही बोलायचं ते बोललेत, पण परिवारामध्ये कधी द्वेष नव्हता. क्रिकेट एकत्र बघितलेलं आहे, एकामेकांच्या घरी जेवायला गेलेले आहेत, अनेक अशा गमती जमती आहेत. बरोबर. पण आज आपण पहा, महाराष्ट्रात जी भाजपा आणि देशातली भाजपा, वाजपेयी साहेबांची जी भाजपा होती, मग त्याच्यात वाजपेयी साहेब आणि अडवाणी साहेब, महाराष्ट्रात मग महाजन काका, मुंडे काका, ही चौघं, आणि त्यावेळीची भाजपा आणि आत्ताची भाजपा. आज तुम्ही मला सांगा, आजच्या काळात म्हणजे आत्ता जे आपण बोलतोय, भाजपचे टीव्हीवरचे 5 प्रमुख वक्ते तुम्ही सांगा, कोण तुम्हाला चेहरे दिसतात? मुख्यतः देवेंद्र फडणवीस दिसतात बरोबर. आपल्याला, दुसरे बावनकुळे दिसतात ते मकावमधले. प्रदेशाध्यक्ष म्हणून, हा, ठीक आहे. आशिष शेलार दिसतात आपल्याला, किंवा मग प्रदेशात इकडं महिलांमध्ये म्हटलं तर चित्रा वाघ त्या दिसतात कधी आल्यात आपल्याला. भाजपमध्ये? अगदी अलीकडे, म्हणजे या 2019 5 वर्षांमध्ये अजून आल्यात. अजून 2 हम्म. काही काही असे नाव घेण्यासारखे पण नाहीत, ज्यांच्याकडे आम्ही लक्ष पण देत नाही. बर. पण हे सगळे जे 4-5 मोठे चेहरे आहेत भाजपचे, हे सगळे चेहरे तुम्ही पुढे आणत असताना आज आपण पहा, गोपाळ शेट्टी साहेब बाजूला काढलं, एकनाथ खडसे साहेब बाजूला काढलं, विनोद तावडेजी बाजूला काढलं, मग पूनम महाजन आहेत त्यांना बाजूला काढलं, राज पुरोहितजी यांना बाजूला काढलं, प्रकाश मेहताना बाजूला काढलं. म्हणजे ज्यांनी भाजपा वाढवली 2014ची सत्ता येईपर्यंत, ज्यांच्यासोबत आम्ही फिरलं, म्हणजे मी लहान असताना माझी आवडीच होती वडिलांसोबत किंवा आजोबांसोबत गाडीत बसायचं आणि प्रचाराला जायचं. काय मला तेवढं प्रचार वगैरे कळायचंच नाही, पण फिरायचो गाडीत. दोघांच्या मध्ये बसलोय. कधी बीएमसीची मला निवडणूक आठवते 2002ची, तेव्हा ह्या बाजूला उद्धव साहेब, ह्या बाजूला प्रकाश मेहताजी आणि मी मध्ये बसून आम्ही प्रचार केलेला आहे. तेव्हा 105 सीट्स शिवसेनेच्या आलेल्या, 25 सीट भाजपच्या आलेल्या, तरी उपमहापौर, बीएसटी समिती, शिक्षण समिती अध्यक्ष वगैरे सगळं झालेलं आहे. आता ती जी मैत्री होती ती वेगळी आणि ती भाजपा वेगळी होती. ती दोस्तीत विश्वास ठेवायची, विश्वासार्हता होती भाजपची त्या. आणि आत्ता काही पक्ष असे ज्यांना ही भाजपा अँटी नॅशनल बोलते, तेव्हा त्या एनडीए सरकारमध्ये ते मंत्री होते. आजची जी भाजपा आहे, विश्वासार्हता नाही, दोस्तीत विश्वास नाही, कोएक्झिस्टन्समध्ये विश्वास नाही. जेव्हा स्वतःचं सरकार येतं तेव्हा मित्रही नको असतात. संविधान बदलायचं आहे, लोकशाही संपायची. जोपर्यंत हे हेतू त्यांचे आहेत, संविधान बदलायचे आणि लोकशाही संपायचे, तोपर्यंत आम्ही भाजपसोबत जाऊ शकत नाही. म्हणजे अगदी नाहीच जाणार असं तुम्ही म्हणत म्हणजे नाहीत. देवेंद्रजी जेवढे हमखासपणे सांगत होते, नाही नाही नाही, तसं नाही, पण नाही जाणार. अच्छा. खोटं नाही बोलणार त्यांच्यासारखं मी. आता जेव्हा जेव्हा म्हणजे भाजपबद्दल आपण बोलतो ना, तेव्हा तेव्हा सातत्यानं काही दिवसानंतर थोडे गौप्यस्फोट होतात. म्हणजे आता उद्धव ठाकरेजींनी सुद्धा मधल्या काळामध्ये काही गौप्यस्फोट केले. देवेंद्र फडणवीस सुद्धा एक ठराविक पिरियडनी ते गौप्यस्फोट होताना दिसतात, पण त्याचा संबंध मुख्यमंत्री पदाशीच असतो एंड ऑफ द डे. तर हा मुख्यमंत्री पदाचा नेमका विषय काय होता? बघा, मी तुम्हाला सांगू, तुम्ही मला आज भाजपचं वर्णन विचारलं ना, तर मी तुम्हाला एकच सांगेन, महाराष्ट्र द्वेष्ट आहे. माझ्या मनात पहिलं ते येतं. कारण तुम्ही हा विचार करा, बघा, एक मुख्यमंत्री पद वेगळं बाजूला ठेवूया आपण. अनेक लोकांना मिळत जातं, काही बनतात, काही नाही बनत, खूप लोकांची स्वप्न असतात, हे सगळं होत असतं. पण आज 10 वर्षामध्ये 2014ला पण आणि 2019ला पण भाजपला मतदान करून महाराष्ट्राला काय मिळालं हा विचार करा. तसंच जर पाहायला गेलं तर देशाला काय मिळालं हा पण विचार करू शकतो. कारण आज राष्ट्रीय चित्र द्यायचं असेल राजकीय, झारखंडमध्ये मी एका कार्यक्रमाला गेलो होतो. यूपीएससीची काही मुलं होती. मला त्यांनी विचारलं की आदित्य जी, सब गुजरात को ही क्यों जाता है, झारखंड में क्यों कभी नहीं आता है?
यूपीमध्ये मी जेव्हा गेलेलो होतो, वाराणसीला मी दर्शन घ्यायला गेलो होतो, त्यानंतर आजूबाजूला जे लोक असतात त्यांची भीती हीच आहे की ह्या कॉरिडॉरसाठी अनेक प्राचीन मंदिरं तोडली गेली. शेकडो वर्ष जिथे पूजा चालायची, आरती चालायच्या, जे जुने तिकडचे प्रथा परंपरा आहेत, साधू संत आहेत, ते देखील याच दुःखात आहेत की अरे आमची मंदिरं तुम्ही का तोडली. आणि दुसरी भीती ही आहे की गुजरातचे कॉन्ट्रॅक्टर्स आता तिथे जाऊन ते कॉरिडॉर वगैरे बनवायला लागले, सांभाळायला लागले. भीती हीच निर्माण होत आहे की मग देशभरात जर असं चित्र असेल, आता बिहारचंच बघा ना, बिहारमध्ये भाजपने 2 की 3 वेळा नितीश कुमार साहेबांबरोबर तिथे सरकार बनवलं. पण हे बनवत असताना 50,000 कोटी पाहिजेत की 80,000 कोटी पाहिजेत, 80,000 कोटी पाहिजेत की 90,000 कोटी पाहिजेत, 1.5 लाख कोटीचं पॅकेज जाहीर केलं. एक तरी रुपया बिहारला गेलाय का? आणि हेच सगळं पाहत असताना सगळ्यात साधं उदाहरण म्हणजे आपल्यावर तोक्ते वादळ जेव्हा आलं, निसर्ग आलं, तोक्ते आलं. तोक्तेनंतर जे आपलं नुकसान झालं, आपलं पण झालं, गुजरातलं पण झालं. दोन्हीकडे नुकसान भरपाई दिली पाहिजे होती. मदत 1,500 कोटीची गुजरातला गेली. प्रधानमंत्री महोदय गुजरातला जाऊन आले. का नाही महाराष्ट्रात आले? का नाही आम्हाला 1 रुपयाची मदत मिळाली? की आम्ही काही ह्या देशाचा भाग नाही होत? महाराष्ट्र काही हिंदुस्थानमध्ये नाहीये, भारतात नाहीये? हेच मी विचारतोय सतत सगळ्यांना की तुम्ही विचार करा की महाराष्ट्राला 10 वर्षात काय मिळालं? आपलं सगळं काय होतं वैभव ते निघून चाललंय. आता आपण बघितलं तर पहिल्या टप्प्यापासून जो काही निवडणुकीचा सूर होता, जसं मी सुरुवातीला म्हणाले की मधल्या काही काळानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा अमित शहा असतील किंवा देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणांमध्ये काहीसा फरक जाणवायला लागला की प्रत्येक साधारणतः आजपर्यंत जे काही निवडणुका असायच्या त्या एखाद्या मुद्द्यावरती सेंट्रिक असायचा, तो मुद्दा थ्रू आउट इलेक्शन असायचा. पण आता तसं बघायला मिळत नाही. म्हणजे आता बऱ्याचदा इंडिया आघाडीकडून किंवा राहुल गांधींकडून जे मुद्दे मांडतात त्याला काउंटर केलं जातं किंवा साधारणतः या दोन एक फेजेसमध्ये एक मुस्लिम द्वेष असेल. नाही, तुम्ही बघा किंवा हे हिंदुत्व. भाजपचं पहिलं इंडिकेटर की भाजप हरतंय. ज्या ज्या राज्यात आतापर्यंत गेल्या 10 वर्षात भाजप हरायच्या जवळ आलं, तेव्हा हिंदू मुस्लिमवर सरळ घसरलेलं. हिंदू मुस्लिम नाही जमलं तर जाती जातीमध्ये म्हणजे हिंदू धर्मातच जाती जातीमध्ये वाद लावा. ते नाही झालं तर सबकास्टमध्ये लावा. ते नाही झालं तर जिल्ह्या जिल्ह्यामध्ये लावा. वाद निर्माण करायचं आणि निवडणूक जिंकायची भाजपचं आतापर्यंत ट्रम्प कार्ड होतं, जे आता चालत नाहीये. आणि म्हणून मग अजून तो विषय भरकटत नेला. तो कुठे? तर नकली संतान, भटकती आत्मा, ह्या सगळ्या विषयांकडे केला. आता पाकिस्तानचं एक कार्ड असतं त्यांच्याकडे. पाकिस्तानचा धोका दाखवला जातो, पण पाकिस्तानचे 2 तुकडे तर इंदिराजींनी केले होते. तुम्ही काय केलंय? जर हिंमत असेल तर चायनावर बोला. आज भाजप चायनावर बोलत नाहीये. कालची बातमी आहे की चायना बॉयकॉट करायचे सांगत होते आपल्याला आतापर्यंत भाजपवाले. त्यांच्याच सरकारमध्ये चायना आपला सगळ्यात मोठा ट्रेडिंग पार्टनर झालाय. सगळे एलईडी लाईट्स तुम्ही बघा, सगळ्या हायवेवर एलईडीचे चायनीज आहेत. ते कमळचं फुल पण जे एलईडी वाला आहे ते चायनीज आहे. मग मुख्य गोष्ट ही आहे की तुम्ही जो मेन मुद्दा आहे त्याच्यावर का नाही बोलत. आणि आम्ही त्यांना हेच सांगतोय की मुद्द्याचं बोला. महागाईवर बोला. 10 वर्षापूर्वी काय सांगितलेलं आता तुम्ही काय करताय? बेरोजगारीवर काय सांगितलेलं आता तुम्ही काय करताय? काळ्या पैशावर काय सांगितलं तुम्ही आता काय करताय? जे कोणीवर ज्यांच्या कोणावर त्यांनी आरोप लावले ते काळ्या पैशाचे असतील, भ्रष्टाचाराचे असतील, बलात्काराचे असतील, अत्याचाराचे असतील, सगळे भाजपामध्ये गेलेत. आज तुम्ही आता म्हणालात की तुम्हाला असं वाटतं की हे इंडिकेशन आहे भाजप हरतं, पण तुम्हाला काय वाटतं साधारणतः भाजपचं आत्ता देशभरामध्ये काय परिस्थिती असेल? ते खरंच एक हाती बहुमतात येऊ शकतील का, की इंडिया अलायन्स तेवढी स्ट्रॉंग होती की भाजपला सत्तेत नाही येऊ बघा, देणार? बहुमत येणार कुठून? दक्षिण भारतातून भाजपला सीट मिळत नाहीये. काही वेळापूर्वी अमित शहा म्हणाले की दक्षिण भारतात त्यांच्या जागा खूप वाढत आहेत. चांगलं आहे, शुभेच्छा त्यांना. पण 4 जूनला इंडिया आघाडीचं सरकार बसणार. कारण तुम्हाला सांगतो, दक्षिण भारतात तुम्ही बघा ना, केरळमधून ना तमिळनाडूमधून ना कर्नाटकमधून ना तेलंगणा ना आंध्र सीट भाजपला मिळत नाहीये. उत्तर भारतातून जे काही रिपोर्ट येतात, आज आपण पहा आजचं मतदान जे झालं कनौज वगैरे त्या पट्ट्यात सगळीकडे झालं. काँग्रेस असेल, इंडिया आघाडी असेल, खूप मोठ्या संख्येने तिथे मतदान इंडिया आघाडीला झालेलं आहे. भाजप मला वाटत नाही 54-55च्या वर उत्तर प्रदेशमध्ये जाते. बिहारमध्ये ज्या आरजेडीला 1 सीट होती 2019ला, कमीत कमी 15 ते 20 सीट घेऊन तेजस्वी यादव मेहनत करतात. आपण पाहता बिचारे व्हीलचेअरवर आहेत आणि परत मुद्द्याचं बोलतात. जॉब्स किती दिले, काम काय केलं. ते 15 ते 20 सीट घेऊन दिल्लीला चाललेत. पंजाबमध्ये आप 11 सीट तरी काढत आहे. दिल्लीमध्ये आप आणि इंडिया आघाडी आपण पाहाल. काश्मीरमध्ये जे 370 कलम आपल्याला सांगितलं होतं, आता सुख शांती समृद्धी येईल, आतंकवाद संपेल. आतंकवाद संपला नाही. परवा इंडियन एअरफोर्सच्या ताफ्यावर हल्ला झाला. सुख शांती समृद्धी आली असती तर भाजपला 2 जागा तरी लढवायला मिळाल्या असत्या. काश्मीरमधून भाजप लढतच नाहीये. लडाखमध्ये 40,000 लोक रस्त्यावर आहेत. भाजपला उमेदवार मिळत नाही तिथून. मग नक्की 400 येणार कुठून? महाराष्ट्राची परिस्थिती बघा, पण जो काही प्रतिसाद मिळत आहे. तुम्हाला महाराष्ट्राचा अंदाज काय वाटतो साधारण? जास्तीत जास्त तुम्ही आकडा नाही कोट करत आहात आकडा म्हणजे सांगणार महाविकास नाही. आघाडीसाठी, जास्तीत जास्त पण शिवसेनेसाठी तुम्हाला काय वातावरण दिसतंय? जास्तीत जास्त
आता तुम्ही जास्तीत जास्त म्हणताय, जास्तीत जास्त जागा सुद्धा तुम्हीच लढवताय. 21 जागा आहेत महाविकास आघाडीमध्ये. तर त्याच्यावरून सुद्धा एक असं नाही, म्हणण्यात तुम्हाला सांगू जेन्युइनली आम्ही जरी 21 जागा लढवत असलो ना, तरी उद्धव साहेबांचा प्रचार बघा किंवा माझा पण प्रचार बघा आणि तसंच इतर नेत्यांचा बघा. आम्ही प्रत्येक जागा ही महाविकास आघाडी म्हणून लढतो. चिन्ह हे निमित्त आहे. जिथे शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे तिथे मशाल आहे. हो. जिथे काँग्रेस आहे तिथे हात आहे, जिथे राष्ट्रवादी तिथे तुतारी आहे. पण हे सगळं होत असताना आम्ही एकामेकांच्या सीटवर पण तेवढीच मेहनत घेतोय. आमचे सगळे कार्यकर्ते तेवढ्याच मेहनतीने उतरतात, जिगरीने उतरतात आणि काम करतात. पण 21 जागा तुम्ही लढवताय. त्यामध्ये कुठेतरी एक असा पण एक मेसेज लोकांमध्ये गेला, की सगळ्यात जास्त बार्गेनिंग पॉवर किंवा सगळ्यात जास्त नाही, जागा नाही. लढवल्या या जात सगळ्या आहेत. खेळामध्ये भाजप सगळा हा खेळ करायची. बिग ब्रदर, स्मॉल ब्रदर, अमुक-तमुक. बघा कोणी आत्तापर्यंत ना आमच्याकडून ना दुसऱ्या कुठच्याही पक्षाकडून बिग ब्रदर, स्मॉल ब्रदर किंवा असं काही बोललेलं आहे. आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढत आहोत कारण आम्ही महाराष्ट्र हिताचा विचार करत आहोत. आम्हाला जास्तीत जास्त जागा महाराष्ट्राबद्दल दिल्लीत बोलणारे लोक पाहिजेत. आज आपण बघा मुंबईचा पण जरी विचार केला ना आपण, भाजपला मतदान केलं, तर जे मन की बात असेल त्याला मम बोलणारे लोक आहेत. आम्हाला तसे नको आहेत. आम्हाला मुंबईचा वेगळा आवाज, महाराष्ट्राचा वेगळा आवाज तिथे दिल्लीत पाहिजे. पण ती पण एक चर्चा झाली ना, की कुठेतरी आता तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत आहात. तर साधारणतः त्या 2 पक्षांचे जेव्हा आपण वोट बँक बघतो, तेव्हा दलित मुस्लिम बहुसंख्येने ती वोट बँक साधारणतः म्हटली जाते. पण आता जे काही राजकीय विश्लेषकांचे अंदाज आहेत किंवा पत्रकार या मुद्द्यावरती खूप बोलताना दिसतात, की ती वोट बँक आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे शिफ्ट होतीये. ती स्पेस जी आहे ती तुमच्याकडून घेतली जाते, अशी पण एक चर्चा बघा दिसते. तुम्हाला सांगू फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली कधी आम्ही घरात जातीपातीचा विचारच नाही केला. आणि असं होतं खूप वेळा की कोण कोणाचं जात लावून विश्लेषण करतं की हा अमुक जातीचा तमुक जातीचा वगैरे. आम्हाला आत्ता पण कोणाची आडनाव बघून जात कळत नाही. आणि ते आमचं मी गुड फॉर्च्यून समजतो. कारण तो एक बायस निघून जातो. आज पण आम्ही हेच सांगतोय की सर्वात मोठा धर्मग्रंथ आपल्या देशातला हा आपलं संविधान आहे. ते संविधानाचं रक्षण करण्यासाठी आपण लढलं पाहिजे, लोकशाही रक्षणासाठी लढलं पाहिजे. मग कोणी जात, कुठची धर्म, कुठची भाषा, कुठचाही प्रांत सोबत आला आनंद आहे. कारण जर आपलं संविधान बदललं, तर सगळ्यांची जातपात, धर्म हे भाजपचं कमळ होऊन जाईल आणि आपल्याला लोकशाहीमध्ये जो मतदानाचा अधिकार आहे, तो निघून जाईल. आरक्षण जी आज आपण 50% हून अधिक मागत आहोत. मग धनगर समाज आहे, मराठा समाज आहे, ओबीसी समाजाला त्यांचे न्याय हक्क अबाधित ठेवायचे आहेत. अनेक वेगळे समाज आहेत, त्यांना वाटते की आम्हाला पण आरक्षण मिळालं पाहिजे. आज परिस्थिती अशी आपण पहा, खरोखर जे प्रगतीपासून वंचित राहिलेले आहेत, दूर राहिले, जे समाज अजून त्या अजून पायरीवर आले नाहीत प्रगतीच्या, मला वाटतं त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आणि त्यांच्याकडे पण आम्ही नुसतं जात म्हणून नाही, तर एक समाज जे अजून दूर राहिलेत, वंचित राहिलेत, त्यांना अजून गरज आहे सपोर्टची. राजकीय सपोर्ट असेल, सामाजिक सपोर्ट असेल, तो देणं गरजेचं आहे. आणि जर संविधान बदललं, तर सगळं हातातून निघून जाईल. तुम्हाला आम्हाला बोलायचा, प्रश्न विचारायचा अधिकारच निघून जाईल. आणि म्हणून पहिली लढाई आपली जी आहे, ही 2024ची आहे. आपल्या देशासाठी डू ऑर डाय लढाई आहे. जात-पात, धर्म विसरून संविधानासाठी, संविधानाच्या रक्षणासाठी भाजपच्या विरोधात मतदान करणं गरजेचं आहे. आता मराठवाड्यामध्ये मी जेव्हा गेले होते, तेव्हा लोकांमध्ये मला मराठा आरक्षणाविषयी म्हणजे खूप लोकं भरभरून बोलत होती. कारण मेन त्यांचा पॉइंट ऑफ आहे व्ह्यू ना, पण भाजपने संविधान बदललं, तर काय आरक्षण मिळणार आणि काय मिळणार? बरं आरक्षण एक गोष्ट झाली, त्याच्याही पुढे जाऊन मी सांगतो. आज हे भाजपवाल्यांनी एकदा फसवलं, दोनदा फसवलं आरक्षण देऊन. ते झाल्यानंतर पुढचा टप्पा म्हणजे नोकऱ्या. कुठे नोकऱ्या मिळतात आपल्या महाराष्ट्रामध्ये? सगळं तर पाठवतात गुजरातला. तर हे महाराष्ट्रद्रोही, महाराष्ट्र विरोधी जे भाजप आहे, त्यांना दूर ठेवणं गरजेचं आहे. बेसिक नोकऱ्या क्रिएट करणं आणि ह्या सगळ्या गोष्टी नंतरच या हो, मुद्द्यांवरती कारण चर्चा आज व्हायला. ह्या सगळ्या मागण्या आहेत, कारण आज नोकऱ्या मिळत नाहीत, रोजगारच नाहीये. तुमच्यावरती किंवा अगदी बाळासाहेब ठाकरेंपासून ते उद्धव ठाकरे आणि अर्थात तुमच्यावरती एक होणारी टीका म्हणजे की तुम्ही मुंबई किंवा फक्त शहरी राजकारणाशी जोडले गेलेले आहात. म्हणजे शरद पवार जेव्हा शिवसेनेच्या विरोधात होते तेव्हा ते असं म्हणायचे की उद्धव ठाकरेंना शेतीतलं काही कळत नाही. त्यांना भुईमुगाची शेंगा वरती येतात की खाली येतात हे माहिती नाहीये. तर आदित्य ठाकरेंना ग्रामीण राजकारणाचा किती बाज माहितीये किंवा शेतीचे काही असं तुमचं विजन आहे की या गोष्टी घडल्या पाहिजेत ग्रामीण राजकारण? मला तुमच्याकडून ते जाणून बघा घ्यायचंय. तुम्हाला सांगतो, एक तर होय आम्ही मुंबईकर आहोत, त्याचा अभिमान आहे. उद्धव साहेब जेव्हा मुंबईकर म्हणून मुख्यमंत्री झाले, मुंबई किंवा इतर शहरं देखील कशी चालली पाहिजेत, आमचं हाच प्रयत्न होता. मुंबई मॉडेल, बघा मुंबईमध्ये मॉडेल कुठचं असायला पाहिजे, तर धारावीचं कोविड मॉडेल आहेच, पण त्यासोबत 25 वर्षाच्या मुंबई महानगरपालिकेत होतो. आज आपण शाळा पहा, शाळेमध्ये ICSE, CBSE, IGSE, IB अलॉंग विथ SSE हे फ्री ऑफ कॉस्ट आहे. स्पोर्ट्सचे हाऊसेस आहेत, ॲस्ट्रॉनॉमी क्लब, वाघोबा क्लब, हे सगळं तर आपण आणलं. हेल्थकेअरमध्ये पाहिलं तर कुठच्याही महानगरपालिकेची प्राथमिक जबाबदारी ही प्राथमिक हेल्थकेअर असते, प्रायमरी हेल्थकेअर. आपल्याकडे सेकंडरी हेल्थकेअर आहे, टर्शियरी हेल्थकेअर आहे, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे,
4 मेडिकल कॉलेजेस मुंबई महानगरपालिकेचे आहेत. दुसऱ्या कुठच्याही महानगरपालिकेच्या एशियामध्ये नसतील. BST फ्लॅट फेअर्स जे आहेत, जगातली सर्वात परवडणारी पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टम आहे. मुंबई महानगरपालिकेने जे पाणी दिलंय मुंबईकरांना, सर्वात परवडणारं पाण्याचे जे दर असतील ते मुंबईत आहेत. विजेचे दर BSTचे जे होते सर्वात परवडणार आहेत. आता अडाणी येऊन वाढवत आहेत. पण हे सगळं होत असताना कोस्टल रोड असेल, सगळं असेल, हे आपण करत होतो. कुठेही टॅक्स न वाढवता मुंबईत प्रॉपर्टी टॅक्स पण आपण 500 स्क्वेअर फुटापर्यंत माफ केलेला आहे. हे होत असताना कदाचित मी तुम्हाला सांगू शकतो की मला शेतीतलं जास्ती कळत नाही, पण मला शेतकऱ्यांचे अश्रू कळतात, दिसतात. आज मी पाहतोय 2-3 गोष्टींवर मला प्रामुख्याने बोलावंसं वाटतं. आजच पाऊस झालाय, वादळी पाऊस झालाय मुंबईत. पहिलं डस्ट स्टॉर्म झालं आणि मग वादळी पाऊस झाला. काल परवाकडे पुण्यात झाला. बरोबर आहे. वातावरणीय बदल आपण पाहतोय, हा घडत चाललाय, आपल्या डोळ्या देखत घडत चाललेला आहे. कदाचित राजकीय पक्ष अजून ह्याला सिरियसली घेत नाहीत, पण मी सतत बोलत असतो. कारण आपण पहा, प्रत्येक वर्षी प्रत्येक सीझनमध्ये अवकाळी पाऊस होतो, गारपीट होते, कधी दुष्काळ, कधी ओला दुष्काळ होतो. नुकसान भरपाई आपल्याला शेतकऱ्यांना द्यायला लागते. ती हे सरकार देत नाहीये. पण जी नुकसान भरपाई द्यायला लागते ती देणं गरजेचं असतं. ते एक फर्स्ट एड म्हणून असतं. पण अजूनही कोणी ह्याच्यावर विचार करतंय का की वातावरणीय बदल जर आपण विचार नाही केला तर उद्या आपल्याला खायला काय मिळणार? त्याच शेतांमध्ये जिथे गारपीट होते, आपण ते गारपीट तर खाऊ नाही शकत. तर हा विचार एक खूप करणं गरजेचं आहे की क्लायमेट रेझिलियंट ॲग्रिकल्चरवर कोण विचार करतं. त्याच्यात तुम्हाला फार्मर प्रोड्युसर कंपनीज असतील, शेतकरी असतील, इतर काही टेक्नॉलॉजीज असतील, ठिबक सिंचनाचे असतील, ह्या सगळ्याचा ओव्हरऑल विचार करून तुम्हाला एक पॉलिसी बनवायलाच लागेल. त्याच्यावर हा विचार सुरू आहे. माझा थोडा अभ्यास सुरू आहे, विचार सुरू आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपण पाहताय, जे शेतकरी आत्महत्या करत चालले, त्यांच्या घरी मी गेलेलो आहे. अनेक ठिकाणी शेतावर गेलेलो आहे, बांधावर गेलेलो आहे. त्यांनी मला सांगितले, आदित्य, आत्तापर्यंतची कर्जमाफी जी आम्हाला व्हायची, देवेंद्र फडणवीस साहेबांनी केली, ती होर्डिंगवर असायची. आम्हाला अनेक दाखले घेऊन जायला सांगायचे. कधी पणजोबांना सोबत घेऊन जा, कधी पंटूला सोबत घेऊन जा, काकीला सोबत घेऊन जा, हे बोट दाखव, ते बोट दाखव, सगळं करून दाखव. पण ती काही कर्जमुक्ती आमची झाली नाही. उद्धव साहेबांनी एक तर कर्जमाफीचा शब्द कर्जमुक्ती केला. कारण माफ करणारे आपण शेतकऱ्यांना कोणी नाही. शेतकरी गुन्हेगार नाहीये. कर्जमुक्ती केल्यानंतर 2 लाखापर्यंत ज्यांची ज्यांची कर्ज होती ती आपण त्या पुढच्या 3 महिन्यामध्ये ती करून दाखवली. आणि अजूनही मला सांगतात शेतावर जाऊन, आदित्य, उद्धव ठाकरेंनी दिलेली कर्जमुक्ती आम्हाला मिळाली, पण ह्या सरकारकडून 1 रुपया मिळाला नाही. तुम्हाला सांगतो, ह्याच्याही पुढे जाऊन कोविडच्या काळात अर्थचक्र बंद पडलं होतं, तेव्हा 2020च्या साली 14.5 कोटीची नुकसान भरपाई आपण शेतकऱ्यांना देऊ शकलो. तेव्हाही गारपीट झाली होती, तेव्हाही अवकाळी पाऊस झाला होता, कधी सततचा पाऊस लागतो. माझं मत एवढंच आहे, कदाचित मला शेती येत नसेल, मी शेतकरीही नसेल, आणि घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांसारखं मुळीच नाही शेतकरी की ज्यांची शेत असं वाढत चाललेलं आहे, 2-2 हेलिकॉप्टर जात आहेत, असा शेतकरी मी नाहीच आहे. पण मला एवढं कळतं की जेव्हा शेतकऱ्यांवर आपत्ती येते तेव्हा मी असीन, माझे कार्यकर्ते असतील, माझे सहकारी असतील आणि आमच्या मंत्रिमंडळातले सहकारी मंत्री असतील, बांधावर जाऊन शेतकऱ्यांची मदत करतात, धीर देतात. दुसरी गोष्ट म्हणजे आज ज्या भाजपबद्दल आपण बोलत आहोत, ह्याच भाजपाने जेव्हा शेतकरी मोर्चा मुंबईकडे येत होता 2017 मध्ये, काही त्यांच्या खासदारांनी, काही त्यांच्या मंत्र्यांनी सांगितलं होतं, अरे हे तर माओवादी आहेत, लाल झेंडा घेऊन येत आहेत, लाल बावटा घेऊन येत आहेत. मी तिथे जाऊन त्यांचं स्वागत केलं होतं मुंबईच्या प्रवेशद्वारावर आणि सांगितलं होतं, त्यांचंही रक्त, माझंही रक्त लालच आहे. ह्याच्यात राजकीय मतभेद शोधू नका. हे शेतकरी आहेत, हे अन्नदाता आहेत, हे अन्नदाता देवो भव, हे मला घरी शिकवलं गेलेलं आहे. आणि हीच भाजप आहे जी केंद्र सरकारमध्ये असताना आत्ता दिल्लीकडे 2 वेळा जेव्हा शेतकरी मोर्चा केला, त्यांना खालिस्तानी बोलले, त्यांना अतिरेकी बोलले, त्यांना माओवादी बोलले, अर्बन नक्सल बोलले, त्यांच्यावर लाठीचार्ज केला, गोळीबार केला, अश्रुधूर ड्रोनमधून सोडला त्यांच्यावर. ह्या भाजपाच्या सोबत आम्ही जाऊ शकत नाही, जे शेतकऱ्यावर अत्याचार करतं आणि लाठीचार्ज करतं. आम्ही शेती आमची नसेल, आम्ही शेतकरी नसू, पण जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांना गरज लागेल तेव्हा त्याच्या खांद्याला खांद्याला उभं राहण्याची जी संस्कृती आमच्यात आहे, ती शिकवण आहे, ती आम्ही पुढे नेतो. तुमच्यावर होणारा आणखी एक आरोप म्हणजे साधारणतः सगळ्या ठाकरे फॅमिलीवरती, किंवा जे हे बंड झालं किंवा त्यांच्या भाषेमध्ये उठाव आहे त्यांचा तो, तर ते जेव्हा बाहेर पडले तेव्हा बऱ्याच जणांचं, अगदी एका नाही खूप जणांचं असं म्हणणं होतं की मातोश्रीशी कनेक्ट करणं किंवा कम्युनिकेशन गॅप जो आहे तो खूप आहे. तर हा म्हणजे याच्याबद्दल सगळेच जण का बोलतात की तुमच्यापर्यंत पोहोचणं फार अवघड आहे? बघा, एक गोष्ट आहे की त्यांची जी कारण आहेत ती बदलत गेली. पहिलं त्यांनी डिस्कनेक्ट सांगितलं, मग सांगितलं भेटत नाहीत, मग सांगितलं आम्ही हिंदुत्व सोडलं म्हणून गेलो, मग सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेस सोडत होते म्हणून गेलो, मग सांगितलं अजितदादा सतवतात म्हणून गेलो, मग सांगितलं फंड मिळत नाही म्हणून गेलो. फायनल कारण एवढंच होतं की ह्यांनी जे खाल्लं होतं ना पचवता आलं नाही, अपचन झालं आणि डरपोकसारखे पळाले. आता काही काही लोकांनी तर, मी त्यांच्या दौऱ्यात म्हणजे माझी निष्ठा यात्रा जेव्हा होती महाराष्ट्रात, संपूर्ण महाराष्ट्रात गेलो, ह्या 40 गद्दारांच्या मतदारसंघात अनेक ठिकाणी मी गेलो.
मी जायच्या आधी कोणी कोणी मोठे होर्डिंग बॅनर लावले होते की आदित्य ठाकरे तुम्ही आम्हाला किती फंड दिला, 1 रुपया नाही दिला, कधी भेट नाही दिली, कधी मतदारसंघात नाही आला. माझ्या ट्विटर टाइमलाईनवर प्रत्येक माणसासोबत तिथे फोटो आहे. बर जे काही फंड दिला ते पण आहे. आणि मी मोजत बसलो नाही, कारण मी कोणावर उपकार नाही केले. जनतेचा पैसा होता, माझं कर्तव्य होतं तिथे काम करायचं. तर ह्यांची कारणं 100 असू शकतात. मी एकदा गमतीत बोललो होतो, कोणीतरी सांगेल मी ब्लू शर्ट घालतो म्हणून ते पळून गेले. पण हे कुठच्या कुठच्या कारणासाठी पळून गेले हे आम्हाला प्रत्येकाला माहिती आहे. ह्यांच्यावर पुस्तक लिहायचं झालं तर 40 एडिशन प्रत्येकावर एकेकावर होऊ शकते. पण सभ्यता थोडी राखून प्रत्येकाचे काही पत्ते उघडत नाही. ज्यांचे उघडायचे त्यांना उघडतोय आम्ही. मुख्य गोष्ट ही आहे की ना पळून जायचं होतं. ह्यांच्यावर जे जॉईनर जेल पॉलिसी होती ती होती म्हणून गेले. पण तुम्हाला म्हणजे हा मुद्दा आता पटतो वायकरजी का? बघा ना, वायकरजी तर आम्हाला रोज भेटायचे. ते आत्ताच अगदीच आत्ता आत्ता गेले गेले. आणि ते उमेदवार आहेत आता. मग ते फिल्मी डायलॉग आहे ना, तुम क्या जानो एक चुटकी भर सिंदूर की किंमत रमेश बाबू, तसं ते बोलले असतील तुम क्या जानो एक ईडी नोटीस की किंमत रमेश बाबू. रोज तर भेटायचे मला. त्यांनी जाताना तुम्हाला काय सांगितलं का? शेवटची भेट कधी झाली होती? बघा काही काही गोष्टी त्यांनी ज्या सांगितल्या त्यांच्यावर कुठच्या प्रकारचं प्रेशर होतं मला बाहेर बोलायचं नाही, कारण त्याच्यात अंतर्गत प्रेशर असेल, बाहेरचं त्यांचं प्रेशर असेल. पण मला त्यांनी सांगितलेलं की दादा मी कधी तुमच्यावर काही बोलणार नाही, मी लढणार नाही निवडणुका, मला सगळ्याचा कंटाळा आलाय. बोललो मग आत्ता तुम्ही पद सोडताय का? नाही नाही आत्ता नाही, आमदारकी आत्ता नाही सोडू शकत. तर लढतात खासदारकी. काही सगळी लोक गेली तर जातात, मग ते मग आपले नाही राहते. कधी विश्वासार्थ आपण जेवढा विश्वास ठेवला तेवढा त्यांनी कधीच त्याचं काही मागितलं पण नाही आम्ही त्यांच्याकडून. पण जे काही तुम्ही तुमच्याकडून जे रिलेशनशिप जपायला पाहिजे, जे नातं जपायला पाहिजे ते नाही जपलं जात. शेवटच्या फळीतले जे गेले होते अगदी म्हणजे पहिल्यांदा गेले होते ते बरेच होते, 30 जण होते. त्यानंतर नाही काही पहिले जण मला वाटतं 12 की 13 त्यांचे जे होते ते गेले, सोबत पळून गेले ते. मग मधून मधून मग जे भाजपचं भेटत ते होते तुम्हाला आणि मग जात भेटत होते. होते, कारण सांगत होते. आणि तेव्हाच उद्धव साहेबांना कळलं की ह्यांना थांबून उपयोग नाहीये, हम्म. कारण आज नाही तर उद्या जाणारच आहे. त्यांच्या थांबवण्याचा लागामध्ये प्रयत्न केला होता. आम्ही एक दोनदा बघितलं त्यांना बोलवून. पण असे काही त्यांचे प्रकार होते आणि जे नंतर आम्हाला कळले, काही काही कॅरेक्टर प्रकार होते, काही काही आर्थिक प्रकार होते, जे वॉशिंग मशीनमध्ये जाऊन त्यांना वाटते की साफ होतील, पण पुढचं सरकार आल्यानंतर उत्तरं आम्हाला द्यायला लागणार आहेत त्यांना. पण आता त्यातले समजा आता साधारणतः मला वाटतं 13 जागा लढवतात ते 13 ते 14 आय थिंक माझा नाही आकडा 11 थोडा जागा चुकेल. लढवतात, त्याच्यातून त्यांना 3 की 4 बदलायला सांगितलं. म्हणजे हा म्हणजे एकत्रितपणे 13 ते 14 जागा ते लढवत आहेत. पण आता निकाल समजा काही वेगळे आले किंवा त्यांच्या जागा नाही निवडून आले आणि त्यातल्या काही जणांनी असं म्हटलं की आता आम्हाला परत तुमच्या पदरात घ्या किंवा आम्हाला आता परत यायचंय, तर तो चान्स असेल त्यांना? नो. ना आमदार ना बघा खासदार. तुम्हाला सांगतो, हम्म. अनेक लोक पक्ष सोडून जातात, पक्ष सोडून येतात. राजकीय अँबिशनसाठी सोडणं समजू शकतो. तुम्ही तुमची राजकीय विचारसरणी पटत नाहीये समजू शकतो. तुम्हाला मोठं व्हायचंय समजू शकतो. पण एक सभ्यता असते की पदाचा राजीनामा, तुमचे निवडून आले त्या पदाचा राजीनामा द्या, आमदारकीचा असेल, खासदारकीचा असेल. हे सगळं करून तुम्ही निघून जाता किंवा परत येता. अनेक लोक तसे झालेत ना, अनेक लोक गेलेत, अनेक लोक परत पण आलेत. पण हे जे 40 डरपोक लोक होते, एक धमकी आली म्हणून पळाले, हे कधी स्वतःला शिवसैनिक म्हणून बोलू नाही शकत. हे कसले डरपोक लोक स्वतःला शिवसैनिक म्हणतात? हे तर गुजरातला जाऊन कसे लपले होते, कसे पळाले ते पहिलं बघा, मग कसे लपले ते बघा. मग ज्या प्रकारे उद्धव साहेबांनी ज्या मिनिटाला राजीनामा दिला, गोव्याच्या टेबलवर कुठच्या परिस्थितीत नाचले होते, असे घाण हातवारे करत नाचले होते. कोण चढताना पडलं काय, म्हणजे कुठच्या स्थितीत होते मला त्याच्यात पण जायचं नाही. नंतर नंतर त्यांचे एक एक कॅरेक्टर ढिले होत गेले, ते बघत गेलो आम्ही. अशा लोकांना एंट्री आम्ही घेऊच नाही शकत. आणि ह्या लोकांनी सगळ्यात मोठं पाप हे केलेलं आहे की गेल्या 2.5 वर्षात महाराष्ट्र संपवण्याचा प्रयत्न केला. चला तुम्ही आम्हाला संपवण्याचा प्रयत्न केला, तुम्ही पक्षाला संपवण्याचा प्रयत्न केला, पण तुम्ही महाराष्ट्र संपवण्याचा जो प्रयत्न केलाय, ज्या महाराष्ट्रासाठी माझे पणजोबा लढले, संयुक्त महाराष्ट्रासाठी माझे आजोबा त्यावेळी त्या चळवळीत तरुण होते पण त्याच्यात येत होते, ज्या भूमिपुत्रांसाठी माझे आजोबा लढले, ज्या महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आम्ही लढत आहोत, ज्या मुंबईसाठी आम्ही लढत आहोत, ती मुंबई तुम्ही विकायला निघालेला. त्या लोकांना कधी क्षमा नाही, कधी दया नाही. आणखी एका व्यक्तीची सातत्याने असं चर्चा होत असते की ते म्हणजे मीडियामध्ये तर मला वाटतं सतत 2 ह्या वर्षामध्ये त्यांचं नाव सतत घेतलं गेले की जाणार जाणार जाणार, ते म्हणजे मिलिंद नार्वेकर. त्यांच्या जाण्याबद्दल प्रचंड चर्चा होतात. म्हणजे काही कधी कधी असं वाटतं की काही बातम्या नाही आहेत म्हणून चर्चा होतात की काय. पण तुमचे जे मित्र आहेत राहुल नार्वेकर ते तिकडं आहेत आणि तुमच्या मैत्रीच्या पण खूप चर्चा होतात. त्यांनीच ऍक्च्युली निकाल दिला शिवसेना कोणाची याचा. पण आता उद्धव ठाकरेंचे हे खूप जवळचे मानले जातात मिलिंद नार्वेकर, त्यांच्याविषयी अशी सतत चर्चा का होते? नाही बघा, चर्चा अनेक लोकांच्या होतात. आता काय झालंय की कधी कधी एकदम शांत असतं तेव्हा काहीतरी एक बातमी चालू होते. ते IPL मध्ये पण होतं की आता हा प्लेअर इकडून तिकडे जाणार, तेव्हा तिकडून तिकडे जाणार. पण मूळ मुद्दा असा आहे ना की आपण पाहत असाल की जे आमच्यासोबत राहिले ते टिकलेत आणि ते लढत आहेत. पण आज जे कोणी घाबरतात,
जे कोणी डरपोक आहेत, ज्यांचं खरंच काही लपवण्यासारखं नाही, अपचन होत आहे किंवा खरोखर भ्रष्ट असतील, ते जातात उडी मारून आणि कोणालाही आम्ही थांबवत सुद्धा नाही. जे लढण्यासाठी तयार आहेत, महाराष्ट्रासाठी लढण्यासाठी तयार आहेत, देशहितासाठी लढण्यासाठी तयार आहेत, ते आमच्यासोबत आहेत. आता आणखी एक चर्चा होते ती म्हणजे शरद पवार यांच्याविषयी संदिग्धता जी आहे ती आपण, कारण त्यांचं आजवरचं राजकारण आपण बघितलं तर अनिश्चितता आणि धक्कातंत्र असे शब्द वापरले जातात त्यांच्यासाठी. तर एक साधारणतः असा सूर आहे की लोकसभा झाली की शरद पवार सुद्धा भाजपसोबत जाऊ शकतात. तुम्हाला त्यांच्याविषयी किती खात्री वाटते? बघा, मी पवारसाहेबांना आता गेले 5 वर्ष जवळून ओळखतो, कारण काम करतो. असं नाही सांगू शकत मी रोज बसतो किंवा रोज बोलतो, पण जेव्हा जेव्हा मी भेटलो त्यांच्याकडून आशीर्वाद घेतले आणि गायडन्स तर मिळत असतो. एक निश्चित आहे, मी ह्या निवडणुकीत त्यांची जिद्द जी बघितलेली ह्या वयात, ज्यांनी पक्ष फोडला, बरं ज्यांना ह्यांनी पावसात उभं राहून भाषण देऊन निवडून आणलं होतं वयाच्या 80व्या वर्षी, आत्ता ह्या वयात त्यांना जे सोडून गेले, जे पक्ष फोडून, सेम आमच्यासारखं झालं तसंच त्यांच्याबरोबर झालं. पक्ष चोरला. तुम्ही विचार करा त्यांची मनस्थिती काय असेल. म्हणजे त्यांनी पक्ष स्थापन केलं, नाव दिलं, सगळं केलं आणि त्यांनाच सोडून आता राष्ट्रवादी काँग्रेस दुसरी. हा निकाल ते लबाद नाही काय लवाद ट्रायब्युनल राहुल नार्वेकरजी त्यांनी दिला. मुख्य गोष्ट ही आहे की मी त्यांना आत्ताच्या सभेमध्ये पाहत होतो. नगरमधली सभा होती, अहिल्यानगरमधली. रोड शो साधारणपणे 1.5 ते पावणे 2 तास चालला. ठीक आहे, आम्ही सगळे तरुण आहोत, आम्ही जीपवर उभे राहतो, सगळ्यांना भेटतो, गर्दी येत असते, फटाके खालतीच आमच्या जीपचे फुटतात, धूर येतो, फुलं टाकतात, हे सगळं होतं. पण पवार साहेब समोर आमच्या जीपमध्ये बसले, मागच्या गाडीत नाही बसले, त्या जीपमध्ये बसले. 2 तास पूर्णपणे त्यांनी फेरफटका मारला आणि त्यानंतर सभेत येऊन त्यांनी संबोधित केलं. मला त्यांच्या आधी निघायला लागलं, कारण मी छत्रपती संभाजीनगरला चाललो होतो, पण ते पूर्ण सभा त्यांनी केली. परवाकडे मावळला पण तसंच. पुण्यातली सभा आमची एकत्र होती, रद्द झाली पावसामुळे, तिथून लगेच ते चाकणला आले. प्रत्येक मतदारसंघ मला तर 52 की 53 सभा ते घेतात. मी परवा विचारलं किती सभा झाल्या, तर ते बोलले 46 झाल्या. आता ह्या वयात जर एवढा माणूस कोणी फिरत असेल, लढत असेल, तर मग अविश्वास दाखवून मला वाटतं ते चुकीचं होईल. आता तुम्ही सभांचा उल्लेख केलात. अगदी 2-3 दिवसांपूर्वी मी अजित पवारांची मुलाखत घेतली. त्याच्यामध्ये त्यांनी असा मुद्दा मांडला, की पवारांचं वय आता इतकं आहे. मग हे त्यांच्यासोबतच्या लोकांना कळायला हवं, की संघर्ष योद्धा म्हणून त्यांच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करत त्यांना का इतकं फिरवताय? तुम्हाला काय इतकी गरज वाटतेय? किंवा सुप्रिया सुळे, रोहित पवारांना कळायला हवं, की त्यांना या वयात नाही फिरवलं पाहिजे. हा त्यांच्या अंतर्गत विषय, बघा मी त्याच्यात जाऊ नाही शकत. जेवढ्यापासून मी त्यांना ओळखतो, कारण मी तसा परिवारातला बाहेरचा पडतो. पण सुप्रियाताई असतील, पवारसाहेब असतील, खूप मेहनत घेतात आणि पवारसाहेब खास करून प्रत्येकाच्या मतदारसंघात जातात. असं नाही की एकच मतदारसंघ पकडले किंवा एकच बारामती पकडले. तेही करू शकले असते किंवा राष्ट्रवादीच्याच मतदारसंघात फिरू शकले असते किंवा 1, 2, 3, 4 मोठ्या सभा घेऊ शकले असते. पण कुठूनही कॉल जातोय. मी परवा ऍक्च्युली त्यांच्यासोबत जे होतो, मी त्यांना थोडं विचारलं, हो किती वेळ बसवताय पवारसाहेबांना तुम्ही, कुठे कुठे फिरवताय? तर त्याला नाही, आम्ही काय करू शकतो, साहेबांनाच फिरायचं, साहेबच सभा संबोधित करतायत. पण नाही, पवारसाहेबांची जिद्द आहे आणि ते पण हेच सांगतात मला, की आदित्य, संविधानासाठी आपण लढणं गरजेचं आहे. कॅनॉट गिव्ह अप. बरं. कुटुंबामध्ये जी फूट आहे, आता पवार कुटुंबाबाबत आपण बोललो, तर अजित पवारांचं कुटुंब एका बाजूला आणि साधारणतः बाकीचे सगळे पवार जे आहेत ते शरद पवारांसोबत आहेत. व्यासपीठावरनं सुद्धा आपल्याला दिसले. पण जेव्हा ठाकरे कुटुंबाचा विचार करतो, तेव्हा तुमचं कुटुंब एका बाजूला आहे आणि जवळजवळ सगळे ठाकरे जे आहेत त्यात सध्या महायुतीसोबत आहेत. तर हा डिफरन्स कसा काय? आता काय, हे 15-16 वर्ष याला झाली. आमचं परिवार खूप मोठं आहे. सगळे शिवसैनिक जे आमच्यासोबत राहिले ते परिवारच आम्ही समजतो. आणि बघा, जे कोणी गेले आत्ता पण, त्यांच्यातून पण अनेक जणांना आम्ही काका वगैरेच बोलत होतो. त्यांच्यासोबतच आम्ही मोठे झालो, लहानाचे मोठे झालो, प्रचार केलाय. तर जे सोबत राहतात ते परिवार आहे. तेच घेऊन पुढे चालायचं, हेच आम्हाला शिकवलं नेहमीपासून. आता जे काही नवीन लोक तुमच्याकडे मोठ्या प्रमाणात आपण बघतोय, की म्हणजे जळगावमधून उन्मेष पाटील असतील, त्यांच्यासारखे नेते जे भाजपमधून काही प्रमाणात नाराज झाले, तुमच्याकडे आले. अनेक नवीन नेत्यांची फळी सुद्धा तयार केली. तर आता सुरुवातीलाच तुम्ही म्हणालात, की बाकीच्यांना एंट्री नाहीये. तर या नव्या लोकांकडे बघताना त्यांच्यासोबत नवीन शिवसेना उभी करताना 100% कसं वाटतंय? एक वेगळा जोश आहे. एक तर काय झालंय, की खूप वर्ष असे होते काही काही ठिकाणी, जिथे ह्यांच्यावर आता आम्ही चुकीचं प्रेम केलं जे काही असेल, पण वर्षानुवर्षात तेच लोक राहिली. काही काही लोकांना तेच मध्ये अडवे यायचे, की तुम्ही मातोश्रीपर्यंत पोहोचणार नाही कसं. पज्जड जी होती ती झाली. आता नवीन लोक आपण पाहतोय, अनेक ठिकाणी नवीन तरुण लोक येत आहेत, तरुणी येत आहेत. माझी ही अपेक्षा आहे, की पुढचं जे विधानसभाची निवडणूक होईल, त्याच्यात साधारणपणे 100 ते 150 वेगळे नवीन चेहरे दिसतील आपल्याला. वा.
आदित्य ठाकरेंनी लोकसभा निवडणूक का नाही लढवली? साधारणतः खूप चर्चा होती की कल्याणमधून आदित्य ठाकरे निवडणूक नाही, काही काही लढवतील. लोकांना जास्ती महत्व द्यायचं नाही. काही काही लोकांना तुम्ही समोर उभे राहिलात की त्यांना महत्व मिळतं, लाईमलाईट मिळते. ते नाहीये. पण लोकसभा निवडणूक ही माझ्या नेहमी मनात राहिलेली आहे. पहिलेही मी लोकसभा लढणार होतो विधानसभेच्या आधी. कारण बघा, लोकसभा कसं असतं, देशाची एक वेगळी पातळीवर तुम्ही बोलू शकता, देशभरातले विषय घेऊ शकता. पार्लमेंट, ऑफकोर्स पार्लमेंट असतं, ऑल्सो असेंब्ली असतं. प्रत्येक ह्याचं एक महत्त्व असतं. पण मला हे जाणवायला लागलं की आत्ता तरी ह्या घडीला मला राज्यात राहून सेवा करण्याची संधी जास्ती आहे आणि गरज पण मला इथेच राहून काम करण्याची जास्त आहे. जर आपण पाहिलं असेल, तसं जर पाहायला गेलं तर आमचं 2019 पहिलं मी निवडणूक लढलो. मग सगळी जे काही घडलं त्याच्यामुळे उद्धव साहेबांना मुख्यमंत्री बनावं लागलं आणि आमचं दोघांचंही लर्निंग ऑन द जॉब होतं. आम्ही दोघे अप्रेंटिसशिपमध्ये करत होतो. पण ते करत असताना मग कोविडचा काळ आला. पण एक चांगलं आहे, आम्हाला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपिरियन्स नाही हे कोणी बोलू शकत नाही. आम्ही काम केलं नाही हे कोणी बोलू शकत नाही. जे काम केलं ते लोकांसमोर आहे आणि मोठी यादी आहे काम केल्याची, ती आम्ही लोकांसमोर घेऊन जाऊ शकतो. तुमच्या घरातल्या राजकारणावरती किंवा एकंदर शिवसेनेच्या राजकारणावरती तुमच्या आईंचा म्हणजे रश्मी ठाकरेंचा प्रभाव आहे अशी एक टीका सातत्याने होत असते. तुम्हाला सांगू, खरं हे बरोबर उलटं घडतं घरी. कारण आई नेहमी मला सांगत असते, "अरे तुला का राजकारण द्यायचंय? तू कशाला निवडणूक लढत आहे?" वगैरे. आणि आई तशी थोडी मागे राहते. तिची इमेज ऑफकोर्स अशी आहे की म्हणजे ह्याच लोकांनी बनवले की मला त्यांनी सांगितलं, उद्धव साहेबांनी त्यांनी सांगितलं. पण आई एकदम उलटी आहे. ती घरी राहून आम्हाला जमिनीवर ठेवायचा पूर्ण प्रयत्न चालू असतो. पण मग ते त्या चर्चा का होतात की पडद्यामागून रश्मी ठाकरे सगळं करतात म्हणून ते एक चित्र. कारण काय की कोणाला ज्यांना काही बोलायचं असतं, घरावर बोललं की आम्ही मोकळे झालो, असं ते असतं प्रत्येकाचं. साधारणतः आता आरोप वगैरे असतील ते सुद्धा तुमच्यावरती मोठ्या प्रमाणात झाले. या एक 3-4 वर्षांमध्ये तर त्याचं प्रमाण खूप वाढलं. म्हणजे अगदी एक असा हाय पॉइंट आला होता की आता ठाकरे कुटुंबाला अगदी जेलमध्ये बघा, तुम्हाला टाकण्यापर्यंतची सुद्धा सांगतो, भाषा आता झाली. आरोप करण्याची जी पद्धत आहे, ही भाजपची खूप वर्ष आहे. आता साधी गोष्ट म्हणजे आपल्या किती लोकांना वाटायचं की सोनियाजी खरोखर कुठेतरी भलतीकडे हसायचे आणि मग ते राजीवजींना भेटले, किंवा राहुल गांधीचं काहीतरी वेगळं होतं, किंवा ह्यांचं वेगळं होतं. जे जे विरोधी पक्षात जातात किंवा ज्यांनाही ते आवडत नाहीत, त्यांच्याबद्दल भयानक गोष्टी हे बोलायला सुरू करतात. आणि दुसरं काही नसेल तर कॅरेक्टर असॅसिनेशनवर जातात. कारण भ्रष्टाचारी सगळे आहेत ते त्यांच्याकडे गेलेले आहेत. मग जे खरोखर त्यांचे कॅरेक्टर इकडे तिकडे असतात ते त्यांच्याकडे गेले. तो रेवण्णापासून दक्षिण मध्य मुंबईमधले रेवण्णा आमचे तिकडचे, हे सगळेच लोक. मग जे चांगल्या कॅरेक्टरचे असतात त्यांचं कॅरेक्टर असॅसिनेशन करा, बदनामी करा, कोणाला पप्पू बोला, कोणाला पप्पू ज्युनियर बोला, कोणाला पेंग्विन बोलवा. काय वाटतं अशी टीका झाल्यानंतर? ज्यांना घाबरतात त्यांना करतात. आणि मी तर त्यांना हेच सांगतो, तुम्ही मला पप्पू बोलताना मी पळवलंय तुम्हाला. एक पप्पू तुम्हाला भारी पडलाय. पेंग्विन बोलतात, चला बोला, पण तुम्ही चितेचं नाव घेऊन बोला. माझ्या पेंग्विनमुळे प्रत्येक दिवशी 30,000 ते 40,000 मुंबईकर झूला जातात आणि झूचं उत्पन्न वाढलंय. जे लोक अंटार्क्टिकाला नाही जाऊ शकत, साऊथ कोरियाला नाही जाऊ शकत, ते तिथे जाऊन पेंग्विन बघतात. आज ब्रीडिंग सेंटर झाले तिथे. चिताचं काय झालं? तर जेवढेही ते बोलतात मला आनंद होतो. कारण काही काही दिवस असे असतात ना, तुम्ही खरोखर माझ्या टीमला पण विचारा, जेव्हा मी ट्विट करतो एखादी गोष्ट आणि काही ट्रोलिंगच होत नाही भाजपकडून, काही शिव्याच पडत नाहीत, आणि तेव्हा मला वाटतं अरे काहीतरी मी चुकीचं केलंय, भाजपकडून शिव्याच पडल्या नाहीत, माझं ट्रोलिंग झालं नाही, मला शिव्या नाही दिल्यात. ज्या मिनिटाला भाजपकडून शिव्या बसतात, ट्रोलिंग होतं, मी बोलतो बरोबर काहीतरी देशासाठी चांगलं करतोय. तुम्ही सोशल मीडियावरच्या कमेंट्स वगैरे वाचता? 100% वाचतो. कारण ज्या मिनिटाला शिव्या पडतात मला भाजपकडून, बाकीकडून सगळीकडून प्रेम मिळतं, पण जे बिचाऱ्यांना 2 रुपयाची एम्प्लॉयमेंट मिळाले ट्रोल्स म्हणून, त्यांच्याकडून जेव्हा शिव्या मिळतात तेव्हा मला कळतं की मी देशासाठी काहीतरी चांगलं करतोय. देवेंद्र फडणवीसांशी पण मी बोलले काही दिवसांपूर्वी. त्यांना मी विचारलं, तुम्हाला जेव्हा ट्रोल करतात तेव्हा त्यांचं असं म्हणणं होतं की आधी मला त्रास व्हायचा, पण आता मला कळतं की पेड लोक ठेवलेली आहेत जे मला ट्रोल करतात. ते वाटतं ते माझं उत्तर कॉपी करतात आता. ते पण मला आधी जेन्युइनली हे वाटतं. कारण बघा, हे भाजपचे जे लोक आहेत ना, आता ध्रुव राठीनीच त्यांचं भांडफोड केलंय. ध्रुव राठीचं पण कॅरेक्टर असॅसिनेशनवर गेले होते. मुख्य गोष्ट ही आहे की जेव्हा फुटबॉल आपण खेळतो तेव्हा जेव्हा तुम्ही रोनाल्डो असता किंवा मेसी असता, सगळ्यांचं टार्गेट तुम्हीच असतं. आणि जर तुम्ही नसाल तर तुमचं ह्या राजकारणात राहून उपयोग नाही. तुम्ही टार्गेट विरोधी पक्षाचं झालंच पाहिजे. दुर्दैव हेच आहे की हा जो विरोधी पक्ष आहे भाजप, तो एकदम खालच्या लेवलला जाऊन काम करतो. म्हणजे कीचड में ही कमल खिलता है म्हणून ते कीचड फेकच सगळीकडे करतात. आपण ते चिखलातून देशाला काढायचं. काय तुम्हाला भविष्य दिसते आता महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सचं? 4 जूनला पण बघाल इथे गुलाल असेल, फटाके असतील देशभरात, आणि इंडिया आघाडीचं सरकार बसेल आणि केंद्र सरकार बनवेल इंडिया आघाडीचं. महाराष्ट्रात मला एक साधारणतः अंदाज द्या, किती आकडा तरी तुम्ही जास्तीत जास्त त्या दिवशी आपण बोलू, पण जास्तीत जास्त
निश्चितपणे मला वाटतं आपण अगदी महाराष्ट्राच्या राजकारणापासून ते आदित्यजींचं विजन असेल, मुंबईबद्दलचे त्यांचे प्लॅन्स असतील आणि आगामी काळात सगळ्या घडणाऱ्या घडामोडी याच्याबद्दल गप्पा मारलेल्या आहेत. मला खात्री आहे की तुम्हाला आमची ही मुलाखत निश्चितपणे आवडली असेल. तुम्ही जर ही मुलाखत आवडली असेल, तुमच्या काही प्रतिक्रिया असतील त्या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अर्थात बोलभिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू.